सकाळ सकाळी सगळं उरकून कॉलेजला जायचं म्हणलं ना, मला खूप उशीर होतो. मग मी अशी धावपळ करत कॉलेजला निघते. आमच्या कॉलेजमध्ये ना आज प्रोग्राम होता, पण त्याच्या आधी आमची टेस्ट होती आणि टेस्टला मागं जागा भेटा म्हणून सगळ्यांची पळापळी चालू होती. टेस्ट वगैरे झाली, मग आम्ही पोहे खायला गेलो, कारण की आज प्रोग्राम होता आणि तो प्रोग्राम बराच वेळ चालणार होता. आधी पेटपूजा केली आणि मग आम्ही प्रोग्रामला गेलो. जरी पेटपूजा करून आला असलो ना, तरी आम्हाला माहीत होतं आम्हाला भूक लागणार आहे. त्याच्यासाठी आम्ही पॅकेट घेऊन आलो होतो आणि ते पॅकेट आहे ना, प्रोग्राम चालू व्हायच्या आधीच फोडून त्यांना खायचं काम चालू झालं होतं. त्याच्यानंतर प्रोग्रामला सुरुवात झाली. दीप प्रज्वलन वगैरे झालं. दीप प्रज्वलन झाल्यानंतर मेन पार्ट येतो फोटोशूटचा. फोटोशूट पण उरकला. त्याच्यानंतर मस्तपैकी आमच्या योचुडे सरांनी प्राचार्यांचा सत्कार वगैरे केला. सत्कार झाला. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन स्पीच झालं. स्पीच नंतर आता कॉम्पिटिशन सुरू होणार होते. त्याच्यामध्ये पहिलं कॉम्पिटिशन होतं स्पीच कॉम्पिटिशन. काही माझे विचार मांडणार आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, जिथे अनेक भाषा, धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. हे भाषण ऐकल्यावरती ना लहानपणीच्या भाषणांचीच आठवण आली. आता स्पीच कॉम्पिटिशन संपलं, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन सुरू झालं. हे पा, आमच्या चेटकींचे नख इतके वाढलेले. तुमच्या ग्रुपमध्ये एकही चेटकी नाही का नाही हे नक्की सांगा. त्याच्यानंतर सुरू झालं म्युझिक कॉम्पिटिशन. सगळे कॉम्पिटिशन संपल्यानंतर शेवटी म्युझिक कॉन्सर्ट होता. आम्ही त्याला मस्तपैकी एन्जॉय केलं. आजच्या दिवसाचा शेवट आहे ना भारत माता की जय म्हणून केला. आजसाठी एवढं. उर्वरित गप्पा पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.